पवार विमान अपघात प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडलाय ही मोठी माहिती आता सूत्रांकडून येते। डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे। ब्लॅक बॉक्स मधील डेटा खराब झालाय का याबाबत आता शंका व्यक्त करण्यात येते। अधिक चौकशीबाबत सरकार 1 ते 2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विमानाच्या तांत्रिक स्थितीची डीजीसीए कडून चौकशी सध्या सुरू आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ती कंपनी बेकायदेशीरपणे विमान पेट्रोलचं अतिरिक्त कॅन ठेवायची असा आरोप रोहित पवारांनी केला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय, ज्यानुसार विमान क्रॅश नंतरही काही वेळानं 2 ते 3 स्फोट झाल्याचा दावा होतोय। पाहूयात एक रिपोर्ट। अजित पवारांचं विमान कोसळल्यानंतरही 2 ते 3 स्फोट झाले यावर शिक्कामोर्तब करणारा नवा व्हिडिओ समोर आलाय। अजित पवारांचं विमान कोसळल्यानंतर काही लोक घटनास्थळी पोहोचले। आगीच्या ज्वाळा उठत असतानाच दुसरा एक प्रचंड मोठा स्फोट झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। रोहित पवार यांनी याआधीच बेकायदेशीरपणे काही विमानं इंधनाचे कॅन भरून विमानात नेतात, तसेच कॅन अजित पवार यांच्या विमानातही होते का अशी शंका उपस्थित केली होती। त्यानंतर समोर आलेल्या या व्हिडिओनं विविध चर्चा घडतायत। खाली आल्याच्या नंतर एकदम असं टच झालं दगडाला की लगेचच आगीने स्फोटच घेतला असा, आणि असं एकदम 3 भडकं असंही झालं त्याचे, आणि त्याच्याबरोबर एक पार्ट बाहेर पडत होता, आणि ती कागदही त्याच्यात होती, दादांच्या फायली त्या पण बाहेर पडलेल्या होत्या। नंतर आम्ही ते पाणी नेल्यानंतर विझवण्यासाठी अग्निशामक गाडी आली, पण ती काय पूर्ण विझल्या गेलं नाही। तर खाली आल्यानंतर उजव्या साईडला कल्ला असं मोठा ब्लास्ट झाला। ब्लास्ट झाल्यानंतर मी 5 सेकंदात पळत तितक्या गेलतो। पळत गेल्यानंतर मी बघितलं तिथं पुढे जाऊसपर्यंत मोठा ब्लास्ट झाला। आणखी ना थोडा म्हणजे एवढा बी मोठा नव्हता की ब्लास्ट झाला। त्यात जाळ चालल्यानंतर परत बी पुढे गेलो, परत बी ब्लास्ट झाला। VSRची एक सवय जी आम्हाला कळली, आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही। त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटने मला सांगितलंय, आम्ही कॅन एक्स्ट्रा इल्लीगल आहे, डीजीसीए अलाव करत नाही। आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो, म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथं एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो, असं एका माझी पायलटली ज्यांनी VSR मध्ये काम केलंय असं आम्हाला तिथं सांगितलंय। आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इल्लीगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं, असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। दरम्यान रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत वर्तवलेल्या शंकांबद्दल सखोल चौकशीची मागणी विरोधक करतायत। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा, दादांचे सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल। आणि मग दादाने ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। या देशामध्ये 2च MRO आहेत, एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे। दुरुस्तीकरणाची जी कंपनी आहे ती कंपनी प्रफुल्लबाईंची आहे अशा पद्धतीचा रोहित पवारांनी उल्लेख केला। हे विमान त्यांच्या रिपेअर कंपनीतून प्रफुल्लबाईच्या जे निघालेलं आहे, आणि हे वैमानिक जे बसलेले होते ते ड्रिंकर होते अशा पद्धतीचा त्यांच्यावर आक्षेप आहे। त्यामुळे जी रात्री सही मारायसाठी राईस मिलच्या बाबत तो विदर्भातला नेता कोण अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे प्रफुल्लबाईच त्याच्यामध्ये पुढे येतात। दुसरीकडे दिल्लीत पोहोचलेल्या रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि डीजीसीएची भेट होऊ शकली नाही
त्यावर मंत्र्यांना अधिवेशनामुळे वेळ देता आली नसेल, परंतु डीजीसीएने वेळ का दिला नाही हे मात्र समजलं नाही. वेळ दिला नसला तरी सर्व माहिती यंत्रणांकडे पाठवली आहे. सत्तेत नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीनं पाठपुरावा करतच आहोत. राज्य सरकार आणि सत्तेतील सर्वच जण देखील यासाठी पाठपुरावा करतील ही अपेक्षा, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. दादांच्या अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये ही माझी नम्र विनंती त्या ठिकाणी राहील. डीजीसीएची सर्वात मोठी एजन्सी आहे, ती त्या ठिकाणी काम करेल. आपल्याच यंत्रणेवर त्या ठिकाणी विश्वास ठेवायला पाहिजे. ते भारतातल्या एजन्सी ज्या अत्यंत सक्षम आहेत. रोहित पवार डोनाल्ड ट्रम्पला पण पत्र लिहू शकतात, पुटिनला पण पत्र लिहू शकतात, किंवा अंतराळमध्ये कोण काय बसला असेल त्यालाही पत्र लिहू शकतात. ते काय त्यांना सगळं शक्य आहे ना. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.